आज आपण मिश्र पिठांचा कोथिंबीर वडी बनवणार आहोत। त्यासाठी बघा मिरची घेतली, लसूण घेतला, जिरं घेतलं आणि धने घेतले 2 चमचे। आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते। मी परत घेतली बघा, त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालते, 1 वाटी ज्वारीचं पीठ घालते, 1 वाटी बेसन पीठ घालते, 1 वाटी तांदळाचं पीठ घालते आणि 1 वाटी नाचणीचं पीठ घालते। अशा मिश्र पिठांचं मी कोथिंबीर वडी बनवणार आहे। त्यामध्ये बघा 1 चमचा तेल घालते आणि बघा चवीपुरतं मीठ घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते। आता हे वाटण करून घेतलं तरी मी त्यात लसणाच्या पाकळ्या होत्या, त्याचे मी साली काढल्या नव्हत्या, तसंच घेतलं तर साला सगळं धुवून घेतल्या। त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आणि असं मिक्स करून घेते सर्व। कोथिंबीर घेतली मी धुवून, नंतर चिरून घेतली। आता ही कोथिंबीर यात टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते। आता पाणी टाकून बघा मिक्स करून घेते मी। चमचा ओवा टाकते, ओवा विसरली होती मी, असं चोळून ओवा टाकते आणि मिक्स करून घेते। छानपैकी मळून घेतले। आता बघा या भांड्याला मी तेलाने ग्रीस केले आणि ह्या भांड्यात आता हे पीठ असं टाकून देते आणि सारखं करून घेते। डब्यामध्ये असं सारखं करून घेतलं। आता गॅसवर मी बघा एक भांडं ठेवलं, त्यात पाणी टाकलं, रिंग टाकली आणि त्याच्यामध्ये हे भांडं ठेवते आणि त्याच्यावर झाकण हे करते आणि 15 मिनटं वाफवून घेते। आता 15 मिनटं झालीत बघा। आता मी हे खाली उतरते आणि थंड करून घेते। बऱ्यापैकी थंड झालं। आता मी याच्या कडा सोडून घेते, याचे मी काप करून घेते बघा। हे बघा मी काप करून घेतले त्याचे। आता गॅसवर मी पॅन ठेवलाय बघा, त्याच्यात एक पळी तेल टाकते, आणखीन 1 पळी टाकते, त्याच्यावर अशी तीळ भुरभुरते आणि ह्या वड्या अशा शॅलो फ्राय करून घेते। आता मी पलटी करून घेते बघा। आपल्या सगळ्या बाजूने असं शॅलो फ्राय करायचे। अशा मी वड्या सगळ्या बाजूने फ्राय करून घेतल्यात बघा। आता मी खाली काढून घेते। अर्ध्याच वड्या मी शॅलो फ्राय करून घेतल्या, अर्ध्या ठेवून दिल्या फ्रीजमध्ये। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।